बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। धाराशिव जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडी सोडून 6 आरोपी पसार झाल्याचा सीसीटीव्ही आहे। बीडच्या आरोपींचा नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। कार सोडून पळतानाचा हा सीसीटीव्ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। कार सोडून पळतानाचे हे आरोपी या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जवळपास 2 महिने होत आहेत आणि तरी देखील यातील एक आरोपी जो आहे तो कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये एक सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहतो आहोत की 6 आरोपी जे आहेत ते इथून पळताना पसार झाल्याचं पाहायला मिळतात। कारण की देशमुख यांची हत्या केल्याच्या नंतर हे जे आरोपी आहेत हे धाराशिव जिल्ह्याकडे गेले होते आणि त्या ठिकाणावरनं वाशीहून त्यांनी त्या ठिकाणी पळ काढलेला पाहायला मिळतो। आणि जी गाडी त्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते ती ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती देखील पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेली आहे। आणि या स्कॉर्पिओ गाडीतून हे 6 आरोपी जे आहेत ते पसार झालेले आपल्याला दिसून येतात। एकंदरीतच जर पाहिलं तर आज यामध्ये प्रामुख्यानं जो ह्याच्यामध्ये आंधळे नामक जो व्यक्ती आरोपी आहे तो देखील यामध्ये प्रामुख्याने दिसतो आहे। त्यामुळे हे पळून जात असताना आंधळे जो आहे तो देखील त्यांच्या सोबत होता असं यावरनं स्पष्ट होत आहे। अगदी, त्यामुळे आता ही काळी स्कॉर्पिओ कुणाची आहे, हे आरोपी तिथे पळून नेमके कुठे शिरलेत या सगळ्याचा आता पोलीस तपास करतील। धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।